जय महाराष्ट्र. मी ज्योती फणसे. पुढच्या 30 मिनिटात आपल्याला घ्यायचे आहेत 50 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूयात महावेगवान घडामोडींना. सर्वांच्या लाडक्या बाप्पाचं आज आगमन होत आहे. ढोल ताशे, बँजो, टाळ आणि टाळ्यांच्या गजरात बाप्पा मोरयाच्या गजरात आज विघ्नहर्त्याचं घरोघरी आगमन होत आहे. रविवारी सकाळपासूनच बाप्पांचं वाजत गाजत स्वागत करण्यास सुरुवात झाली आहे. तर बाजारपेठांमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. दरम्यान राज्यभर उत्साह असताना त्यावर दहशतवादाचं सावट असल्याचा इशारा गुप्तचर विभागाकडून दिलेला आहे. त्यामुळे राज्यभर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. तर मुंबईमध्ये 44,000 पोलीस तैनात केलेले आहेत. त्याचबरोबर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखील पोलिसांची नजर असणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर जितकं विलोभनीय आहे तितकाच इथला देखावा देखील डोळ्यात साठणार आहे. यंदा दगडूशेठ मंडळानं चेन्नईच्या महाबलीपुरमचा देखावा साकारलाय. तब्बल 80 फुटांपेक्षा जास्त उंची असणारं मंदिर महाबलीपुरमच्या मंदिराची साक्ष देत आहे. साता समुद्रापार देशांमधील विविध फुलांची आरास यंदा सिद्धिविनायक मंदिरात केली आहे. सिद्धिविनायक मंदिराच्या गाभाऱ्यापासून ते मुख्य प्रवेशद्वारापर्यंत या फुलांची सजावट असणार आहे. आणि या विदेशी फुलांमध्ये ऑस्ट्रेलियाचं हिमेडियम, दक्षिण आफ्रिकेतील पिंक प्लोशन, रेड बेरी, बँकॉक येथील ऑर्किड्स, ट्युलिप्स यासारख्या विविध फुलांची आरास असणार आहे. गणेशोत्सवात सार्वजनिक आरतीनंतर देण्यात येणाऱ्या प्रसादावर अन्न आणि औषध द्रव्य प्रशासनाची नजर असणार आहे. विषबाधेच्या संभाव्य घटना टाळण्यासाठी गणेश मंडळांना प्रसाद तयार करताना आणि वाटताना स्वच्छतेबाबत काळजी घेण्याच्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. गणेशोत्सवाच्या काळातच भाज्या, फळं, फुले यांच्यासह आता बाप्पाच्या भोजनाला देखील महागाईची झळ बसली आहे. बाप्पाला नैवेद्य दाखवल्या जाणाऱ्या उकडीच्या मोदकांचा भाव यंदा वधारलाय. गणेश चतुर्थीच्या मुहूर्त साधून रेल्वेनं राजधानी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना आज गोड पदार्थ म्हणून मोदकाचा प्रसाद दिलेला आहे. भारतीय रेल्वेच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाची असलेल्या राजधानी एक्सप्रेसमध्ये मुंबईहून दिल्लीत जाणाऱ्या प्रवाशांना मोदकांचा प्रसाद मिळणार आहे. बाप्पांचं जंगी स्वागत करण्यासाठी भक्तांची लगबग सुरू झाली आहे. डिझायनर मिठाया घेण्याकडे यंदा भक्तांचा कल अधिक दिसून येतो. यामध्ये विविध पक्षी, बाप्पांची रूपं, उंदीर, सिंहासन, राजहंस अशा अनेक प्रकारच्या मिठायांचा समावेश आहे. मुंबईतील सुमारे 10,000 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विमा योजनेचं संरक्षण देण्याचा निर्धार अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाने केलाय. गणेशोत्सव काळात पाऊस, आग आदी आपत्तींमुळे नुकसान होतं आणि अशा घटना घडल्या तर मंडळाचं मोठं आर्थिक नुकसान होतं. आणि अशा संकटातून मंडळांना आधार देण्यासाठी विमा योजना सुरू करण्यासाठी महासंघाचे प्रयत्न सुरू आहेत. गणेशोत्सवातील देखाव्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गेल्या काही वर्षात वाढतोय. यामध्ये संगणक प्रणाली, प्रकाश व्यवस्था इत्यादींचा उपयोग करून अधिक प्रभावीपणे सादर होणाऱ्या आरासचा आनंद गणेश भक्तांना यावर्षी देखील लुटता येणार आहे. ऑनलाईन बाजार देखील यंदा बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झालाय. गणेश मूर्ती, भटजी, पूजा साहित्य, मखर अशा सगळ्याच वस्तूंच्या खरेदीनं ही मार्केट गजबजलंय. बाप्पाची मूर्ती बुक करण्यापासून मखरापर्यंत आणि पूजा साहित्यापासून ते ऑनलाईन पूजा सांगण्यापर्यंत सगळ्या गोष्टी आता इंटरनेटवर उपलब्ध आहेत. लाडक्या बाप्पासाठी बाजारपेठा सजलेल्या आहेत. पूजेच्या साहित्यांची बाजारात रेलचेल आहे. रस्त्यांवर मांडलेल्या आकर्षक आरास, सजावटीचं साहित्य, आकर्षक रोषणाई याने रंगीबेरंगी अनेक नमुन्यांनी शहरातील रस्त्यांवर देखील झगमगाट पसरलाय. विघ्नहर्त्याच्या आगमनाला अवघ्या काही तासांचा अवधी उरलाय. त्यामुळे महाराष्ट्रात उत्साही वातावरण असताना त्याचा फटका मात्र रुग्णांना बसू नये यासाठी पोलिसांनी विशेष उपक्रम हाती घेतलाय. वाहने सावकाश चालवा, रुग्णवाहिकेला वाट करून द्या अशी साथ राज्यभरातील पोलिसांकडून गणेश भक्तांना घातली जाणार आहे.
गणेशोत्सवादरम्यान 4 दिवस ध्वनिक्षेपक रात्री 12 वाजेपर्यंत लावण्याची परवानगी दिली जाते. मात्र हे 4 दिवस कोणते याची माहिती मंडळांना गणेशोत्सवाच्या आदल्या दिवसापर्यंत मिळाली नाहीये. त्यामुळे मंडळांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. गणेशोत्सवात अनेक मोठ्या गणेश मंडळांच्या आवारात भाविकांसाठी अनेक शिबिरं राबवली जातात. यावेळी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. डॉक्टर निशांत यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर ठेवलेलं आहे. बाप्पांच्या आगमनासाठी आता काही तास उरलेत. मुंबईतले बाजार फुलांनी सजलेले पाहायला मिळतात. सध्या झेंडूच्या फुलांची आवक वाढली आहे. त्यामुळे 30 ते 60 रुपये किलोनं झेंडू बाजारात विकला जातोय. बाप्पाच्या स्वागतासाठी नागपूरमध्ये फुल बाजार गजबजून गेला. त्यामुळे इतर वेळी 20 ते 30 रुपये किलोनं मिळणारी फुलं ती आता 60 ते 100 रुपये किलोनं विकली जात आहेत. डॉल्बी सारख्या वाद्यांना न्यायालयानं बंदी आणल्यानंतर सांगलीतील गणेशोत्सव मंडळ पारंपरिक वाद्यांकडे वळतात. आता सांगलीत ढोल ताशा टाळ मृदुंग लेझिमच्या तालावर मिरवणुका रंगणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसह पालिका प्रशासन देखील सज्ज झालंय. उत्सव शांततेत पार पडावा याकरता नवी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी सर्वत्र पाहायला मिळते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या देखाव्यांची आणि आरासाची सजावट करताना ठाण्यातील सार्वजनिक शिवगर्जना मित्र मंडळ यांनी यंदा शिवणकामाच्या साहित्यांपासून महालाची प्रतिकृती साकारली आहे. पुण्यातील गणेशोत्सव निर्विघ्न आणि शांततेत पार पाडण्यासाठी तब्बल 10,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात केलाय. पुण्यात यंदा गणेश प्रतिष्ठापना आणि विसर्जन मिरवणुकांदरम्यान ढोल ताशा पथकं अथवा स्पीकरच्या आवाजाची मर्यादा पाळणं बंधनकारक असणार आहे. औरंगाबादमध्येही गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यावर्षी शहरात समाज जागृती करणाऱ्या देखाव्यांवर गणेश मंडळांचा भर असणार आहे. यंदा दुष्काळमुक्त झालेला आहे महाराष्ट्र. त्यामुळे मराठवाड्यातील शेती हिरवीगार झाली आहे. या थीमवर आधारित शेतकऱ्यांचं जीवन आणि जलसंवर्धनाचं महत्त्व पटवून देण्यासाठी कुलस्वामिनी प्रतिष्ठान या मंडळानं देखावा तयार केलाय. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या सोयीसाठी राज्य परिवहन मंडळाच्या रायगड विभागाकडून 2,000हून अधिक जादा गाड्यांचं नियोजन करण्यात आलंय. नियोजित फेऱ्यांव्यतिरिक्त या 2,043 जादा बसेसमधून 1 लाखांहून अनेक गणेश भक्त कोकणात दाखल होणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रापासून केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे आज राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. आज गोव्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ट्विटर इंडियानं गणेश भक्तांसाठी खास भेट दिलेली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्तानं 8 इमोजी लॉन्च केलेले आहेत. विशेष म्हणजे इंग्रजीसोबत मराठीत देखील हॅशटॅग तयार केलेले आहेत. ट्विटरवरील गणेश भक्त आता गणपतीच्या इमोजीसोबत ट्विट करू शकतील. गोव्यातलं वेलिंगकरांचं बंड म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील अंतर्गत खतखत बाहेर पडते अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केली आहे. आरएसएस म्हणजे एक संघ भारत, एक संघ समाज आणि एक संघ विचार असं आपण समजतो, पण आता तिथेच सामाजिक तट पडलेले पाहायला मिळतात असं शरद पवारांचं म्हणणं आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी हे सरकार पडू शकतं असं भाकीत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच सर्वजण अॅट्रॉसिटीवर सर्वजण त्याची भूमिका घेत असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय. कोणत्याही स्थितीमध्ये अॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नसून ते खातं माझ्याकडेच आहे. त्यामुळे अॅट्रॉसिटी कायदा रद्द होऊ देणार नाही अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. बलात्कार, महिला अत्याचार पीडित महिलांना आधार देण्यासाठी महिला बाल विकास विभागानं मनोधैर्य ही योजना सुरू केलेली आहे. मात्र या योजनेसाठी विभागाकडे निधी नसल्याचं समोर आलंय.
टेमघर धरण गळती प्रकरणी जलसंपदा विभागानं मोठी कारवाई केली आहे. 10 अभियंत्यांना या प्रकरणी निलंबित केलेलं आहे. 10 ते 12 वर्षांपूर्वी बांधलेल्या टेमघर धरणातून मोठ्या प्रमाणावर गळती सुरू आहे. राज्यात जात पंचायतीचा आणखी एक बळी गेलाय. जात पंचायतीच्या जाचाला कंटाळून रत्नागिरीत रुपेश बागकर या तरुणानं आत्महत्या केली आहे. ताम सरफिरतीच्या गावकीनं वाळीत टाकून 8,000 रुपयांचा दंड ठोठावला. त्यामुळे त्यानं आत्महत्या केल्याचं त्याच्या कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे. कॉन्स्टेबल विलास शिंदेंच्या कुटुंबियांनी रविवारी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. यावेळी अनेक पोलीस पत्नी मातोश्रीवर उपस्थित होत्या. पोलिसांच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर मातोश्रीवर पोलीस पत्नी आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली आहे. उत्तर भारतीय आणि महाराष्ट्राचं जुनं नातं आहे. उत्तर भारतीय बांधवांनी महाराष्ट्राची संस्कृती आणि समृद्धी केली आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीत उत्तर भारतीयांचं मोठं योगदान आहे असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय. गोरेगाव येथे आयोजित मुख्यमंत्रीचे संवाद लिट्टी चोखा के साथ या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबई महापालिकेच्या शाळांमधील 8वी आणि 9वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेले टॅब चार्ज करण्यासाठी त्यांना आता रांग लावावी लागणार नाहीये. त्यासाठी या विद्यार्थ्यांच्या वर्गात स्वतंत्र चार्जिंग पॉइंट आणि स्पाइक गार्ड बसवण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय. वार्षिक शैक्षणिक खर्चासह किरकोळ खर्च भागवण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना 2010 आणि 11 पासून सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना लागू झाली. मात्र ठाणे जिल्ह्यातील सुमारे 25,000पेक्षा जास्त विद्यार्थी मागील 1.5 वर्षापासून या शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. उपनगरीय लोकल मार्गाप्रमाणेच कोकण रेल्वे मार्गावर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं विणण्यास सुरुवात झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील 17 स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत आणि त्यांचं नियंत्रण कक्ष मडगाव येथे असून सुरक्षेच्या दृष्टीनं रेल्वेनं हे पाऊल उचललंय. विसरभोळ्या प्रवाशांकडून अनेकदा महत्त्वाच्या वस्तू मागे राहतात. अशा अनेक मौल्यवान वस्तू प्रवाशांना परत मिळवून देण्यात रेल्वे पोलिसांची हेल्पलाईन उपयुक्त ठरते. केवळ ऑगस्टमध्ये या हेल्पलाईनच्या आधारे 15 लाखांहून अधिक किमतीच्या मौल्यवान वस्तू परत दिलेल्या आहेत. मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्यांच्या प्रवाशांना तात्पुरत्या वास्तव्यासाठी मध्य रेल्वेनं प्रमुख टर्मिनसवर उपलब्ध केलेल्या वातानुकूलित विश्रांतीगृहांना चांगलीच मागणी आली आहे. हॉटेल किंवा लॉजपेक्षा कमी दरात जास्त कालावधीसाठी उत्तम सुविधा मिळत असल्यानं ही मागणी वाढत चालली आहे. नवी दिल्ली ते मुंबई दरम्यान वेगवान टॅल्गो ट्रेन चालवण्याचा प्रयत्न असून त्यासाठी आतापर्यंत घेतलेल्या चाचण्या यशस्वी झाल्यात. 4 चाचण्या यशस्वी झाल्यानंतर आता 5व्या चाचणीची प्रतीक्षा पश्चिम रेल्वेला आहे. ही चाचणी देखील नवी दिल्ली ते मुंबई सेंट्रल दरम्यान ताशी 150 किलोमीटरच्या वेगानं होईल. विनापरवाना वाहनधारक मुंबईत मोठ्या प्रमाणात धावतात. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. विनापरवाना चालकांना आळा घालण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी आता कंबर कसली आहे. घर खरेदीदारांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी विविध प्रकारचे कायदे तयार केलेले गेलेत. तरीही या कायद्यांना न जुमानता गेल्या काही वर्षात विकासकांनी घर खरेदीदारांच्या केलेल्या फसवणुकीची तब्बल 16,000 प्रकरणं समोर आलेत. सिडकोतली भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी माजी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी 3 वर्षांपूर्वी दक्षता विभागाची स्थापना केली. या विभागाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात विविध प्रकारच्या तक्रारी असलेल्या सिडकोच्या 81 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. पालघर जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील मोखाडा तालुक्यात कुपोषणानं थैमान घातलंय. जुलै महिन्यात 13 कुपोषित आदिवासी मुलांचा मृत्यू झालाय. मात्र शासकीय यंत्रणा या बालकांच्या मृत्यूची वेगवेगळी कारणं दाखवण्यातच मग्न आहे. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर गेले 2 दिवस घेतलेल्या ड्रोनच्या चाचणीनंतर आता स्टील कॅमेरे लावून त्याद्वारे बेशिस्त वाहनांवर 24 तास नजर ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या आठवड्यात 6 आणि 7 सप्टेंबरला मळवली येथे ही चाचणी घेण्यात येणार आहे. ताजा शेतमाल थेट ग्राहकांना मिळवून देणाऱ्या आठवडी बाजार पद्धतीला ठाणे शहरात चांगला प्रतिसाद मिळतोय. आठवडी बाजाराचा चांगला प्रतिसाद लक्षात घेता जिल्ह्यात ठिकठिकाणी लवकरच 50 आठवडी बाजार सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलाय.
मुंबईच्या वेगवेगळ्या भागात डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण अजूनही आढळून येत आहेत. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात या साथी वाढण्याचा धोका आहे, त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. पनामा पेपर्स प्रकरणात प्राप्तिकर खात्यानं चौकशीची व्याप्ती वाढवली आहे. अनेक प्राप्तिकर माहिती विनिमय करार केलेले आहेत. पनामा पेपर्समध्ये नाव आलेल्या भारतीयांच्या बँकिंग आणि इतर व्यवहारांची माहिती मागणारे 200 विनंतीपत्र जारी केलेले आहेत. त्यातील 192 विनंतीपत्र परदेशात देखील पाठवले आहेत. बिहारमध्ये शालांत परीक्षेसाठी आणि इंटरच्या वर्गासाठी आता आधार कार्ड अनिवार्य असणार आहे. राज्यातील टॉपर घोटाळ्यानंतर हा निर्णय घेतलाय. त्यामुळे शालेय परीक्षांसाठी आधार कार्ड अनिवार्य करणारं बिहार हे देशातील पहिलं राज्य ठरलंय. चीन पाकिस्तान आर्थिक मार्गिका पाकव्याप्त काश्मीरमधून टाकली जात असल्याचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी बोलताना उपस्थित केला. दोन्ही देशांनी इतरांच्या सामाजिक हितांबाबत संवेदनशीलता दाखवली पाहिजे. एकमेकांच्या आशा आकांक्षा, चिंता आणि धोरणात्मक हितसंबंध जपले गेले तरच द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत होतात असं मोदी यांनी म्हटलंय. रिलायन्स जिओच्या सिम कार्डची राज्याच्या कानाकोपऱ्यात अधिक रकमेनं विक्री होऊ लागली आहे. खेड्यांमध्ये 700 रुपये तर शहरात 500 रुपयाचा दर सध्या सिम कार्डसाठी मोजावे लागतोय. रिलायन्सनं अशा विक्रेत्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत. आणि यासह महाफास्टमध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.